नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण केमिकल रिएक्शन याबद्दल थोडंसं शिकणार आहोत. केमिकल रिएक्शन म्हणजे काय? हा क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्कासाठी विचारला जातो. तर केमिकल रिएक्शन म्हणजे जसं आपण इथे बघू शकतो. केमिकल रिएक्शन म्हणजे आता आपण पहिल्यांदा काय करू, इंग्लिशमध्ये आपण बघणार रिएक्शन कशी विचारली जाते. त्याचं मीनिंग बघू आपण मराठीमध्ये. ठीक. तर पहिल्यांदा व्हॉट इज केमिकल रिएक्शन? तर chemical reaction is the process in which one or more substances change into new substance with new properties. ठीक आहे, आता तुम्हाला प्रत्येक टर्म मी आता वेगवेगळी करून दाखवतो. आता इथे काय सांगितलं बघा, एक किंवा 2 किंवा 3 गोष्टी एकत्र येतात आणि एक नवीन प्रॉडक्ट तयार होतं. यालाच आपण काय म्हणतो, केमिकल रिएक्शन. पण जे प्रॉडक्ट तयार होत आहे, ते प्रॉडक्ट हे त्याची प्रॉपर्टी ही ह्या जे आपले प्रॉडक्ट आहेत, रिएक्टंट्स आहेत, त्यापेक्षा वेगळे असणार. जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे तुम्हाला दिसतंय. हे काय? वॉटर. बरोबर आहे. आता वॉटर तुम्हाला माहिती आहे. वॉटरचा केमिकल सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे. काय? तो आहे H2O. सिंपल आहे. तर H2O कशापासून बनलेला आहे? बघा. एक हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपल्याला वॉटर मिळते. आणि आता मी आपल्या डेफिनिशनमध्ये काय लिहिलेलं आहे बघा. डेफिनिशनमध्ये लिहिलेलं आहे, की जे प्रॉडक्ट तयार होतोय, जो नवीन सबस्टन्स तयार होतो आहे, त्याची प्रॉपर्टी ही पूर्णपणे या 2 रिएक्टंटपेक्षा वेगळी असते. कशी? बघा. हायड्रोजन तुम्हाला माहिती आहे, हा हायली इन्फ्लेमेबल आहे. ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करतो? ऑक्सिजन आपल्याला मदत करतो कोणतीही कंबशन करण्यासाठी. बरोबर आहे? ओके. आणि जे या दोघांचं मिळून तयार झालेलं आहे वॉटर, हे वॉटर काय करतंय? तर वॉटर हे फायर एक्स्टिंग्विश करण्यासाठी मदत करते. म्हणजे बघा, आपण फक्त एकच प्रॉपर्टी घेतली कंबशन आणि त्यामध्ये बघा, तर हे प्रॉडक्ट तयार होते, याची प्रॉपर्टी वेगळ्या पद्धतीने आहे. ठीक आहे? मला असं वाटतंय आपल्याला ही कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, CBSE मराठी गुरु हे चॅनल बनवण्यामागे माझा एकच उद्देश आहे, की आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, ज्यांनी CBSEमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु त्यांना एक लँग्वेज बॅरियरमुळे कन्सेप्ट समजत नाहीत. आणि या कन्सेप्ट जर त्यांना आपल्या मातृभाषेतून आपण शिकवल्यात, तर त्यांना पुढील आयुष्यामध्ये त्याचा खूप फायदा होईल. त्यांचं बेसिक चांगल्या पद्धतीने बनेल. या हेतूने मी हे चॅनल सुरू करत आहे. तर कृपया आपण सर्व महाराष्ट्रीय नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मला या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून मदत करावी, अशी माझी इच्छा आहे. अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.